बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, की मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अवनी ही दांगटांच्या पोरासोबत जाऊन सुलात्याकडे नमीचा हात मागते यशोदासाठी. पण आता तिथून पुढे नक्की काय होतं? सुलात्या नमीचा हात यशोदाच्या हातात द्यायला तयार होते की नाही, की अवनीसमोर ती भलतीच कुठली तरी अट ठेवते? आणि ही गोष्ट जेव्हा यशोदाला समजते तेव्हा तो नक्की काय निर्णय घेतोय? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच की जर सुलात्याने नमीचा हात यशोदाच्या हाती नाहीच दिला तर मग अवनी यशोदासाठी दुसरी नक्की कोणती मुलगी शोधणार आहे ते. मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्रेक्षकांनो आपण, की अवनीने ठरवलेलं असतं, तिने धांगटांच्या पोरांना तयारही केलेलं असतं. यशोदाच्या नकळतपणे अवनीने हे पाऊल उचललेलं असतं. यशोदाला त्याचं प्रेम मिळवून देण्यासाठी तिने पुढाकार घेतलेला असतो. आता अण्णाने अवनीला टोकलेलं असतं की ती कावळीन, तुमचं काही ऐकणार नाही आहे सुनबाई, कशाला उगाच जातेस तिथं. तरीही अवनीला मनात कुठेतरी आशा असते की जर तिने पुढाकार घेतला, सगळ्यांनी समजावून सांगितलं तर मग कदाचित आत्याचं मन बदलेल आणि नमीच्या प्रेमाखातर का असेना, परंतु नमीला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी ती कदाचित तयारी होईल, असा तिचा विचार येतो. अवनी आत्याच्या घरी जाते. सुलात्या आणि दत्ताकाका ज्या वेळेला बाहेर येतात ना, अवनी दारात उभी असते. दत्ताकाका तिच्यावरती डाफरतो, के तू अजून परत कशासाठी आली आहेस इथे? काल मी तुला सांगितलं होतं ना आम्ही, की इथे तो विषय घेऊन परत यायचा नाही. काय आहे सगळं? आणि ही ही धोंड्याची पोरं कशासाठी आली तिथं? इतक्यात सुलात्यासुद्धा बाहेर येते. अवनी आत्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की काल मी एकटीच आले होते आणि तुम्हाला विचारलं होतं तर तुम्ही सगळे माझ्यावरती रागावला होतात ना. म्हणजे माझ्या लक्षात आले माझी चूक, की मी एकटी आले ते खूप चुकीचं होतं. पण आता आम्ही सगळेजण एकत्र येऊन विचारतोय, एखाद्या घरी मुलीचं स्थळ मागायला योग्य रीतीने कसं जायचं हे इतकंही आम्हाला काही माहीत नाही आहे. आणि खरं तर आम्ही नमिताचं स्थळ आमच्या यशोदासाठी मागायला आलो आहेत. आपण आत्या आत बसून बोलायचं का? त्यावर आत्या फिदी असते आणि दत्ताकाकाला म्हणते की दत्ता दादा, हिला आपल्या घरात बसून बोलायचं आहे म्हणा. अवनीवरती ती चिडते की एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? काय लापटपणा आहे हा? परत ताट घेऊन तू माझ्या घराच्या दारात उभी राहिली आहेस. दत्ता या धोंड्याच्या पोरांना तर लाज शरम काहीचली नाहीच आहे, पण आता यांच्या नादाने ही पोरगी पण बिघडली. अगं आमच्या नमीसाठी लाखात एक स्थळं येत आहेत, एका चढीत एक श्रीमंत पोरांचे. आणि तुला काय वाटतं गं की तुमच्यासारख्यांच्या खुनी माणसाच्या घरात आम्ही आमची पोरगी देऊ? आत्याचा मोर्चा वळतो तो म्हणजे राजाकडं. आत्या राजाला जा विचारते की अरे तुझ्या बायकोला तुमच्याबद्दल तुझ्या घराबद्दल काहीच माहिती नाही आहे. तिने बोलावलं, तिने सांगितलं आणि तुम्ही वर तोंड करून माझ्या नमीला मागणी घालायला आलात. अरे तुम्हाला तर लाजी वाटतात का नाहीत? तेव्हा दत्ताकाका डायरेक्ट अवनीचीच लाज काढतो. तो विचारतो की आणि तुला अक्कल नाही आहे का? कालच आम्ही मानमर्यादेने तुम्हाला सांगितलं होतं ना, तुला या घराबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मुलगी आहेस म्हणून जास्त आवाज चढवून बोललो नव्हतो मी तुझ्यावर. आणि आज तर तू कहरच केला. तू तर आता कुटुंबाला घेऊनच उभी राहिली आमच्या दारात. आणि कशावरून आम्ही त्या धोंड्याच्या घरात पोरगी द्यायची आमची? आणि गावकऱ्यांना काय तोंड दाखवायचं, काय सांगायचं त्यांना की एका खुनाच्या आरोपात अडकलेल्या माणसाच्या घरी आम्ही आमची मुलगी दिली आहे म्हणून? आता अवनीला इतकं बोलले आहेत म्हटल्यानंतर ना पाण्यात थोडासा चिडतो, पण अवनी त्याचा हात पकडते. त्याच्याकडे पाहून ती त्याला शांत राहायला सांगते. अवनी त्यांना बोलायला सुरुवात करते की तुम्ही सगळे यांचा गैरसमज का करून घेत आहात? यांच्या वडिलांवरचा राग तुम्ही यांच्यावर का काढताय? 1 मिनिट यांच्यासोबत बसून बोला तरी निदान, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना यांच्याबद्दल कळेल तरी. आणि आत्या, अहो मुलगा श्रीमंत असला म्हणजे पुरेसा आहे का? अहो तुमच्या मुलीला तो आवडायला नको आहे का? हे बघा आत्या, मी नमिताचं चांगल्यासाठी बोलते. अहो बाहेरून आलेली मी, मला हे सगळं समजते. आणि तुम्ही तर तिचे आई वडील आहात. तुम्ही सगळेजण एकत्र आलात, थोडा वेळ बसून बोललात तर सगळे प्रश्न सुटतील ना. त्यावर आत्या भडकते की थोबड बंद ठेव तुझं. माझी नमी आहे ना, ती लई निर्मळ मनाची. ती ना सहजासहजी असं पटकन कोणावर बी विश्वास ठेवते आणि त्याचाच फायदा घेऊन तो यशा स्वतःच्या चाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतोय तिला. त्यावर दत्तादादा म्हणतो की मग काय तर. आणि तसं पण या देशपांडेच्या पोरीने तुम्हाला बोलावलं आणि तुम्ही लगेच आलात. तुमची लायकी आहे का आमच्यासोबत सोयरीक करायचे? तुमच्यासारख्यांच्या घरात आमची पोरगी द्यायला आमची काही इज्जत आहे का नाही? त्यावर ना पाण्यात चिडतो. तो म्हणतो की यासाठी मी येत नव्हतो. मी म्हटलं होतं ना वहिनी तुम्हाला की हे फक्त अपमान करतील.
आत्या अवनीला आता इतकं काही बोलत असते, इतकं अपमान करते त्याचा, की मला पण वाटलं नव्हतं की तू इतक्या हलक्या दर्जाची निघतील, यांच्यापेक्षाही खालची. अगं बाई, तुला काल शांततेत समजावून पाठवलं होतं का नाही, आणि आज लाज शरम न बाळगता पुन्हा तू माझ्या दारात उभी राहिलीस. तेव्हा ना आता धने अचानक म्हणतो की ए आत्ते, आमच्या वहिनीला काही बोलायचं नाही, त्यांच्याबद्दल वाईट साईट आम्ही ऐकून पण घेणार नाही. त्यांच्याशी बोलायचं ना तर मर्यादेत राहूनच बोला. त्यावर दत्ता मुद्दाम त्यांची टिंगल करतो, मुद्दाम त्यांचा हसू करत म्हणतो की मर्यादा कोण बोलतं बघितलं का? अरे तुमच्यासारख्यांसाठी तर मर्यादा लांबची गोष्ट आहे. या घराचा ना तुम्ही उंबरट्यासुद्धा ओलांडायला नको आहे. आता तर हळूहळू राजाला पण राग येतो, त्याचाही संताप होतो. तो अवनीच्या कानात कुजबुजतो की मॅडम, मी म्हटलं होतं ना, खरंच या सगळ्यांचं बरोबर आहे, आपण जाऊया तिथून. आणि आत्या आता तर इतका तमाशा, इतका राडा घालते ना, मुद्दामच ती अख्ख्या गल्लीला गोळा करून बोलावून घेते. मोठ्या मोठ्या आरडून सांगते की बघा आमच्यावरती किती मोठा अत्याचार करतायत. ही काल आलेली मुलगी माझ्या पुरीचं स्थळ मागायला आली येते. काल पाठवून सुद्धा ही आता परत येऊन आम्हाला त्रास देते. हे धोंड्याची पोरं आणि ही पोरगी एकत्र मिळून आम्हाला मुद्दाम त्रास देण्याचा प्लॅन करतायत. आमच्या नमीला स्वतःच्या चाळ्यात ओढण्याचा प्लॅन करतायत. अरे तुम्हा समध्यासनी या धोंड्याच्या घराबद्दल समद काही माहिती आहे, आणि अशा घरात मी माझी पोरगी कशी द्यायची? इकडे तमाशा चालू झालेला असतो, तिकडे तोपर्यंत यशदापर्यंत एका माणसाकरवी ही बातमी पोहोचते सुद्धा की आत्याच्या घरी आता खूप मोठं भांडण चालू आहे. यशदा विचारतो की भांडण? तो घाबरतो आणि त्याला वाटतं की अण्णांनी परत काय करून ठेवलं काय. त्यावर तो व्यक्ती यशदापर्यंत बातमी पोहोचवतो की नाही नाही यशदा, अरे राजाची बायको आणि तुझे सगळे भावंड त्यांच्या दारात उभे आणि आत्ता तमाशा करते. ऐकल्यानंतर ना यशदाच्या पायाखालची जमीनच हादरते. तो विचार करतो की अवनी, आणि यशदा हातातलं काम टाकतो आणि पटकन धाव घेतो घराकडे. आता तिकडे नमिता आत्याला समजावण्याचा प्रयत्न करते की मम्मी, कशाला उगाच तमाशा करायला लागली तू यांचा. त्यावर ना आत्या तिच्यावरती डाफरते की नमी, तू का बस, दरवेळेला काय ते यांची बाजू घेऊन बोलत असतेस का? थोडं बंद ठेव तुझं. अगं ही पोरगी काय यांच्या घरात आली, यांची मजल कुठवर गेली बघितलं का? अगं आपल्याशी सोयरीक जळू पाहताय ते लोक, आणि तुला यांची यांची पडली. दत्ता हिला ना घेऊन जा घरात. आणि दत्ता काका नमीला जबरदस्ती खोलीत बंद करून टाकतो. आत्या तिथे समध्या गावाचं म्हणा इतकं घालून पाडून बोलते, इतकं अपमान करते. पाण्या धान्या राजाच्या तर तळपायाच्या मस्तकाला गेलेली असते. त्यांना त्यांची फिकीर नाही, पण अवनीला हे सगळं सहन करावं लागलं याची काळजी वाटते. आता ते सगळेजण घरी येतात. सर्वजण इकडे तिकडे टेन्शनमध्ये बसलेले असतात. पाण्याचं तर इतकं डोकं तापलेलं असतं ना, पण राजा तिथे त्यांची समजूत घालतो की पाण्या धान्या, अवनी मॅडम जाऊ द्यात, तुम्हीच म्हणाला होतात ना आपण हे सगळे यशदासाठी केलं आहे. हे बघा, आपण दुसरीकडे कुठे मुलगी मागायला गेलो असतो आणि त्यांनी नकार दिला असता तरी काही अडचण झाली नसते ना. तसंच काहीच समजूयात. इतक्यात ना अण्णाच आलेले असतात. अण्णा राजावरती चिडतात की हे गप्प बस, सारखं काय लावले रे, भावासाठी गेलो भावासाठी गेलो. सुनबाई, मी तुम्हाला सकाळीच सांगितलं होतं की नाही, तुम्ही त्या सुलीच्या त्या कावळीनीच्या दारात जाऊच नका, जाऊन उगाचा चौथाचा अपमान करून घेऊच नका. पण तुम्ही पण ऐकलं नाही माझं. अहो सुनबाई, तुम्ही नवीन आहात, या पोरासने विचारा. अहो यांचं पार अख्खं बालपण गेले, अर्ध आयुष्यसुद्धा गेलं आहे. त्यांनी पाहिलं आहे की आमचं पिढ्यानपिढ्या वैर आहे ते. अहो आम्ही या घरात राहू नये म्हणून मुद्दाम या घरावरती सुद्धा त्यांनी केस ठोकली. आणि आज आज काय केलं तुम्ही? त्यांच्याच घरी जाऊन स्वतःचा हसू करून आला तुम्ही. अवनी सांगते की नाही अण्णा, अहो आम्ही हे जे काही केलं ना ते फक्त नमिता आणि यशदासाठी केलं. त्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे, आणि त्या दोघांचंही लग्न व्हावं एवढीच इच्छा होते. म्हणजे तुम्ही सर्वांनी मला सांगितलं होतं, पण मला वाटलं की माझ्या परीने एकदा प्रयत्न केला तर. त्यावर ना अण्णा भडकतात की सुनबाई, तुम्हाला सांगू का, त्या लोकांना ना दुसरे काहीच कामधंदा नाही आहेत. सतत ना त्यांचं या घरावरती डोळाच असतो. आणि तुम्हाला काय वाटतं की नमी ही तुमचं म्हणणं ऐकून तिच्या त्या आईचा, तिच्या मामाचा विरोध पत्करून आपल्या यशाची खरंच लग्न करेल का ते? आता काय झालं बघा बरं, सगळ्यांना सोबत घेऊन गेलात तुम्ही, आणि अपमान करून घेण्याशिवाय हातात काहीच उरलं नाही. त्यावर पाण्यात चिडतो आणि म्हणतो की ओ अण्णा, अवपास करा की वहिनीला किती बोलताय तुम्ही? आपल्या घराबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना ठाऊक होतं का? म्हणजे चांगल्या हेतूनेच त्यांनी प्रयत्न केला ना. आता तिथे ना चक्क पाण्या अवनीची बाजू घेतोय. अवनी जी गोष्ट करायला निघाली होती त्याच्या विरोधात राहणारा तो पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अण्णा आता पोरांवरतीच भडकतात की आपल्या सुनबाईसनी काय माहीत नाही, पण तुमची अक्कल कुठे शेण खायला गेली होती, तुम्ही कशी काय तयार झालात जायला तिथं? आता पाणी भडकतो आणि विषय
भलतीकडेच नेतो. तिरसट डोक्यासारखा वागतो तो. तो विचारतो की मला समजत नाही अण्णा, हे सगळं तुम्ही बोलताय. म्हणजे आमचा अपमान झाला आहे मान्य आहे, पण हे सगळं कुणामुळे घडतं आहे? तुमच्याचमुळे घडतं आहे ना. तुम्हीच आहात ना या सगळ्याला कारणीभूत. आधीपासून तुम्ही आमच्यासाठी काही कधी काही केलंच नाही, ते जाऊ दे सोडा. अहो पण तुम्ही तुमचे नातेवाईक, तुमची ती बहीण, तुमचा तो भाऊ यांच्याशी साधं तुमचं नातंसुद्धा धड ठेवलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी नीट वागूसुद्धा शकत नाही. प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का ना, तुम्ही जेलमध्ये जाऊन आलात ना, म्हणून आज सगळं आपला अपमान करत चुकलेत. आपल्याला समोर उभं करायला पण तयार नाही आहेत. सगळी चूक ना तुमची आहे. आणि आव तर असा आणताय की ज्याचं काही आम्हीच चुकून शेण खाल्लंय. पाणी इतकं फडाफड बोलत असतो ना की अन्नाच्या जिव्हारी लागतं. अन्न धक्क्याने खाली बसतात आणि इतक्यातच यशोदाच हजर होतो. यशोदा पाण्याचे कान पिळतो की पाण्या, तोंड बंद ठेव, कुणाशी बोलतो कळतंय का तुला? आणि तुम्ही सगळेजण या पुढे या जरा. यशोदा चिडलेला असतो. अवनीने यशोदाचं रागीट रूप पहिल्यांदाच बघितलेलं असतं. आणि यशोदा त्यांना प्रश्न विचारतो की मला सांगा, तुम्ही सगळेजण नमीच्या घरी गेला होतात? काय विचारतोय मी? अवनी आणि तुम्ही पण होतात. माझ्यापर्यंत बातमी पोहोचली की तिथे काहीतरी वाद चालू झाला आहे म्हणे. मी घाबरून तिथून काम सोडून इथे आलो. बघितलं तर तिथं कोणीच नव्हतं. काय झालं नक्की? त्यावर ना धन्या हसत बोलतो की अरे यशोदा काहीच नाही, ते सुरू त्याचं नेहमीचंच रे. त्यावर यशोदा म्हणतो की काही नाही म्हणजे? तिथे तिच्या दारात जाऊन रस्त्यावर भांडण करून आलाय आणि काय नाही म्हणताय? तिथं जेव्हा गेलतो ना तर गल्लीतले लोक भलतंच काहीतरी सांगतायत मला. मला सांगा तुम्ही काय कुटाणा करून ठेवलाय? आता सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडेच पाहत असतं. अचानकच अन्न पचकतात की ऐ यशा, मी सांगतो तुला की सुनबाई आणि सगळेजण तुझ्यासाठी नमीचा हात मागायला गेले होते आणि आपल्या अख्ख्या कुटुंबाचा अपमान करून परत आलेत. यशोदा पुन्हा चिडतो की काय, हा काय प्रकार आहे सगळा? खरं तर यशोदा त्याच्या भावंडांवरती इतकं भडकलेलं असतो ना, पण अण्णा सांगतात की हे सगळं अवनीने केलं आहे. सुनबाईंना सांगूनसुद्धा ती त्या कावळीनीच्या दारात गेली आपल्या पोरांना घेऊन, आणि शेवटी काय, तिचे तोंड कशीच पडले. यशोदा भडकतो की काय आहे हे सगळं? कोणाला विचारून गेला होतात तिथे? तुम्ही सगळेजण गुपचूप काहीतरी बोलत होतात तेव्हाच मला वाटलं होतं की काहीतरी तुम्ही लपवताय. पण तुम्ही हे सगळं असलं काहीतरी करायला याची अपेक्षाच नव्हती माझ्या. आणि हे सगळं करायच्या आधी तुम्ही मला एका शब्दाने पण नाही विचारलं. त्यावर पाण्या म्हणतो की यशोदा, तुला नमी आवडते आणि तिलासुद्धा तू आवडतो, म्हणून तुमच्यासाठी हे सगळं केलं आम्ही. आता अवनी काही बोलणार. त्यावेळेला यशोदा म्हणतो की अवनी तुम्ही शांत राहा. मी कधी असं काही म्हटलो का की मला नमी आवडते म्हणून? माझ्यासाठी तुम्ही जाऊन तिच्यासाठी मागणी घाला म्हणून? माझ्यासाठी तुम्ही स्वतःचा अपमान का करून घेतलात? मला माहिती होतं की तुम्ही लोक तिथे गेलात तर ते तुमचा किती अपमान करतील, किती वाईट वागतील तुमच्याशी. मग मला न विचारता का गेलात त्यांच्या दारात? त्यावर राजा सांगतो की यशोदा, आम्हाला असं वाटलं होतं की एकदा प्रयत्न करून बघावा. आणि यशोदा, अरे चोट आहे, एवढी काय मोठी गोष्ट नाही आहे. त्या आत्या आणि दत्ता काकाचं बघतोय ना, नेहमीचंच आहे ते. कायम आपल्याला आपल्या घराला ते घालून पाडूनच बोलत असतात, जाऊ देत. त्यावर यशोदा म्हणतो की पण माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे ना राजा. माझ्या भावंडांनी दुसऱ्याच्या दारात जाऊन माझ्यासाठी स्वतःचा अपमान करून घेणं मोठी गोष्ट आहे रे माझ्यासाठी. आजपर्यंत तुम्ही मला न विचारता कुठलीच गोष्ट केली नव्हती, मग हे सगळं. त्यावर ना अवनी यशोदाची समजत घालते की यशोदा, तुम्ही प्लीज यांच्यावरती चिडू नका ना. हे सगळं जे केलं त्यात पहिला पुढाकार माझाच होता. त्यावर यशोदा म्हणतो की अवनी हो, तुमच्यावरती नाराज नाही आहे मी, पण तुम्हीसुद्धा मला एका शब्दाने विचारलं नाहीत. त्यावर अवनी माफी मागते की सॉरी यशोदा, परिस्थिती इतकी वाईट होईल मला खरोखरच वाटलं नव्हतं. या सगळ्यांनी मला आधीच सांगितलं होतं, मी त्यांचं ऐकायला हवं होतं. त्यावर धन्या म्हणतो की वहिनी हरकत नाही, राहू द्या ना. त्यावर पाण्या म्हणतो की मग काय तर वहिनी, तुम्ही जे केलं ते आमच्या चांगल्यासाठीच केलं ना, तुम्ही स्वतःला वाईट नका ना मानून घेऊ. आता यशोदा चिडून तिथून बाहेर निघून जातो. अवनीला इतकं गिल्टी फील होत असतं. तिथे पाण्यातच चिडून बाहेर निघून जातो. धन्या जाण्यापूर्वी अवनीला समजावतो की वहिनी, मी एक सांगू का, यशोदाचा राग जास्त वेळ नसतो अहो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, थोड्या वेळाने तो होईल नॉर्मल. आता ना राजाचं सुद्धा मन अस्वस्थ झालेलं असतं. अवनी राजाला सांगते की मी बोलते यशोदाशी. अवनी जाते त्यावेळेला यशोदाच्या डोळ्यात पाणी असतं. यशोदा ते लपवण्याचा प्रयत्न करतो अवनीपासून, आणि अवनी जाऊन यशोदाची माफी मागते की यशोदा मला माफ करा, जे काही घडलं त्याबद्दल तुम्ही तुमच्या भावंडांवरती उगाच रागवलात. त्यामध्ये सगळी काही चूक त्यांची नव्हती. मी स्वतःच त्यांना तिथे घेऊन गेले होते. आधी त्यांनी यायला नकार दिला होता, पण मीच त्यांना आग्रह केला, मीच हट्ट धरला.
फक्त माझी मनधरणी करण्यासाठी ते माझ्यासोबत आले होते. त्यावर यशोदा म्हणतो की अहो मला काय बोलावं खरंच सुचत नाही आहे. तुम्ही कशाला गेलात तिथे? तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास या घरात होऊ द्यायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं. असं असताना तुम्ही माझे भावंड तिथे जाऊन अपमानित होऊन आलात. हे विचार करूनच माझं मन अस्वस्थ होत आहे. त्यावर अवनी सांगते की नाही नाही दादा, म्हणजे माझ्या इतक्या दिवसात तरी हे लक्षात आलं आहे की तुमचं आणि नमिताचं नातं किती स्ट्रॉंग आहे, किती घट्ट आहे. तुम्ही ना एकमेकांसाठी बनले आहात असं वाटलं मला, अगदी मेड फॉर इच अदर. आणि तीच गोष्ट मी आत्या आणि दत्ता काकाला पटवून द्यायला गेले होते. मला असं वाटलं होतं की जर मी स्वतः पुढाकार घेऊन आम्ही सर्वजण जर मागणी घालायला गेलो तर कदाचित ते आपला अहंकार बाजूला ठेवतील आणि नमिताच्या सुखासाठी ते तयार होतील लग्नाला. त्यावर यशोदाना अवनीसमोर मन मोकळं करतो. तो सांगतो की नमी मला आवडते खरं आहे. ती सतत घरात येते जाते, मला आवडतं तिचं येणं. पण आपल्या आयुष्यात आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळाल्याच पाहिजे असं नाही ना. लहानपणी ना गावातल्या इतर कुटुंबासारखं आपलं पण एक मोठं कुटुंब असावं, आपल्यासोबत नातेवाईक अवतीभोवती असावीत, आनंदाने या घरात राहावं असं मला पण वाटायचं. आणि माझ्या भावंडाची पण तीच इच्छा आहे. पण असं कधी घडलंच नाही हो. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आयुष्यामध्ये हव्या होत्या पण त्या घडल्या नाहीत. त्याचप्रमाणे ही सुद्धा एक गोष्ट आहे जी आपल्या इच्छेनुसार नाही घडली, बस एवढंच. हे बघा, आमच्यासाठी हे सगळं नवीन नाही आहे. या सगळ्याची आम्हाला सवय आहे. खरं तर आमच्यासारख्यांच्या सोबत तुम्ही इथे राहताय हाच आमच्यासाठी मोठा मान आहे. उलट आमच्या घरामध्ये बाई राहते, बाईचा आशीर्वाद आहे आमच्या घराला. आम्ही आमचं भाग्यच समजतो. गावकऱ्यातली या घराला तर घर मानलं सुद्धा नव्हतं आणि तुम्ही तर आमचा आदर करून आमच्यासोबत इथे राहताय. या सगळ्यासाठी मी खरंच ऋणी आहे तुमचा. आणि असं सगळं असताना तुम्हाला कोणाचं तरी दारात उभं राहून तुमचा अपमान करून घेऊन हे हे बघूच शकत नाही आम्ही. त्यासाठी मी त्यांच्यावरती रागवलो होतो. म्हणजे इथलं सगळं तुम्हाला काहीच माहिती नाही आहे ना. त्यावर अवनी सांगते की नाही यशोदा, तुमचं लग्न व्हावं अशी आमची मनापासून इच्छा होती. फक्त मीच नाही तर तुमचे भाऊसुद्धा खूप उत्सुक आहेत. मग म्हणूनच मी विचार न करता हे पाऊल उचललं. मला माफ करा. अवनी तिथेच रडायला लागते. त्यावर यशोदा समजावतो की अहो तुम्ही रडताय कशाला? हे बघा, त्याची काही गरज नाही आहे. माझं चांगलं व्हावं असा तुम्ही विचार केला आणि माझे भाऊ पण करताय, मला समजतं आहे ते. यशोदा अवनीला म्हणतो की तुम्ही उगाचच आमच्यासाठी खूप त्रास सहन करताय. त्यावर अवनी विचारते की त्रास? आणि तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्यापेक्षा मी खूप काही मोठं केलं आहे का दादा? आता काही वेळानंतर ना ते सर्वजण एकत्र बसलेले असतात. म्हणजे पाण्या धन्या या राजा आणि अवनीसुद्धा ते विचार करत असतात. त्यावेळेलाच राजाला अचानक भन्नाट आयडिया सुचते. अवनीला तो सांगतो की मॅडम, मी काय म्हणतो की आपण मॅट्रिमोनी साईटवरती यशोदासाठी मुलगी बघायची का? त्यावर पाण्या आणि धन्याला पण आयडिया पटते. पाण्या तर रागाच्या भरात म्हणतो की मला तर ना आता यशोदाचं लग्नाला लावूनच द्यायचं आहे आणि असं थाटात लावून द्यायचं आहे ना, त्याच्यासाठी एकदम भारी मुलगी शोधूयात आपण. आणि माझा ना हट्टच आहे की नमीच्या लग्नादिवशीच मुद्दाम यशोदाचं लग्न ठेवायचं. त्यावर ना धन्या म्हणतो की नाहीतर काय, त्या सूर्यात त्याला पण कळू देत ना आपल्या यशोदाची किंमत. पण अवनी आता विषय बदलते की राहू देत ना, आपण एक काम करूयात, आपण मॅट्रिमोनी साईटवरती छानशी अशी मुलगी बघूयात. त्यावर धान्या म्हणतो की वहिनी, आपल्याला आधी यशोदाची प्रोफाईल बनवावी लागेल ना. त्या सगळ्यांची आता तिथे आपापसात चर्चा चालू होते. यशोदाची प्रोफाईल बनवायची आहे, मग त्याच्या अपेक्षा काय आहेत, यशोदाचे छंद काय आहेत, ते सगळे चर्चा करून ते तिथे प्रोफाईल बनवतात. काही वेळानंतर ना राजा अवनीच्या खोलीत येतो आणि तो तिचे आभार मानतो. अवनी विचारते की थँक्यू कशासाठी? त्यावर राजा म्हणतो की ते आमच्या यशोदासाठी तुम्ही इतकं सगळं करताय. अवनी मुद्दाम चिडते की वा, आमचा यशोदा ना, माझे कोणीच नाही आहेत. राजा, तू दरवेळेस असा का वागतो माझ्याशी रे? असं मी जणू काही दुसरी कोणी परकीच असल्यासारखं. त्यावर राजा सांगतो की अहो नाही मॅडम, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही झोपणार आहात का? झोपायची वेळ झाली आहे का तुमची? म्हणजे तुम्ही या घरात आलात, आमच्या कुटुंबाचा एक भाग बनून या घरासाठी एवढा विचार करताय, याचं कौतुक वाटतंय मला. म्हणजे खूप असं एकदम भारी वाटते. अवनी विचारते की भारी, आणि ते कशासाठी? त्यावर राजा सांगतो की आपल्यासाठी, आपल्या घरासाठी कोणीतरी एवढा विचार करून काळजीपूर्वक गोष्टी करत असेल तर आनंदच होईल ना. मी एक सांगतो तुम्हाला की ह्या घराची अडचण काय आहे माहिती आहे का? की गावात आमच्या या घराबद्दल ना चर्चा काही थांबतच नाही आहे. आणि कुठेही मुलगी बघायला गेलो की कायम नकार येतो आम्हाला. आता हे चित्र कधी बदलणार आहे की नाही तेच कळत नाही. त्यावर अवनी सांगते की बदलणार आहे की नाही म्हणजे, आणि मी कशासाठी आहे? आपण मिळून हे चित्र बदलवायचं आहे. त्यावर राजा म्हणतो की ते सगळं खरं आहे,
पण मॅडम, अहो तुम्ही हे सगळं करत बसायची गरज नाही आहे अहो. म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःचं घर सोडून आलात, तुमची स्वप्न घेऊन आलात. हे सगळं आम्ही विसरलेलो नाही आहे. तुम्हाला कामाला जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, हे सगळं विसरलात तर नाहीत ना? त्यावर अवनी म्हणते की कोण? मी अजिबात काहीच विसरलेले नाही आहे. त्यावर राजा म्हणतो की नाही म्हणजे मी बघतोय ना, तुमच्यासाठी आता महत्त्वाचं या घरात सगळं काही ठीक करणं, या सदाचं लग्न करणं हेच झालं आहे. त्यावर अवनी सांगते की राजा, या सगळ्याचा जास्त विचार करू नकोस. हे बघ, आपण एकत्र मिळून सगळं काही ठीक करूयात. हे घरही, या सदाचं आयुष्यही आणि माझी स्वप्नंसुद्धा. आता मी जशी इथे साथ देते तशी तू मला माझ्या स्वप्नासाठी साथ देशील ना? काय? आणि अवनी हात पुढे करते. तेव्हा राजा अवनीच्या हातात हात टेकत म्हणतो की बस काय मॅडम, आपके लिए तो जान भी हाजीर आहे. त्यावर अवनी चेष्टा करते की नको नको रे, उगाच तुझा जीव मला जास्त महागात पडेल. तू आपली फक्त साथ दे मला. आणि दोघेही